Good morning, students. Continue with the next concept of the FP. FP मध्ये आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं बेटा AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. आता नावातच मिनिंग आहे AC to AC म्हणजे काय, AC गेला आणि ACच दिली. मग दोघांमध्ये फरक काय? AC घेतला आणि AC दिला, काय फरक झाला? लक्षात घ्या, इथं घेताना जो AC घेतला जातो तो फिक्स्ड AC व्होल्टेज घेतला जातो. तो घेतला कुठला जातो? फिक्स्ड AC व्होल्टेज, आणि त्याला कन्वर्ट करताना AC व्होल्टेजमध्ये होतं, पण तो व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा AC व्होल्टेज असतो. काय बोललो, काय नाही कळालं? इथं घेताना AC व्होल्टेज कुठला घेतला जातो? फिक्स AC व्होल्टेज घेतला जातो, आणि याला कन्वर्ट करताना AC व्होल्टेजमध्येच होतं, पण तो AC व्होल्टेज ऑफ व्हेरिएबल व्होल्टेज अँड व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीमध्ये होतो. राईट? इथं आउटपुटला व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी, इकडं फिक्स व्होल्टेज फिक्स फ्रिक्वेन्सी असं म्हटलं तरी चालेल. ओके फाईन, हीच त्याची डेफिनेशन झाली. AC to AC converter with DC link is a device which converts fixed AC voltage into the AC voltage of variable voltage and variable frequency. बरं, आता याची कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय दिसतंय किंवा कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सोबतच याच्या स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा AC घेतला जातो, AC इनपुट घेतला जातो. तो दिला जातो सगळ्यात पहिल्यांदा AC to DC कन्व्हर्टर. AC to DC कन्व्हर्टर म्हणजे एक प्रकारचा तुमचा रेक्टिफायर असतो मुलांना. काय असतो? रेक्टिफायर. आठवतंय? AC to DC. AC घेतो, DC मध्ये कन्वर्ट करून टाकतो. म्हणजे यांनी काय केलं, हा एक प्रकार रेक्टिफायर आहे जो की AC घेतो आणि DC मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे. आता जर बघितलं ना बेटा, तर इथून AC घेतो आणि आउटपुटला पण ACच आहे. मग ACचं कन्व्हर्शन DC मध्ये का कन्वर्ट करावं लागलं? समजून घ्या. जो DC आहे ना, DC त्याला आपल्याला स्टोअर करता येऊ शकतो. तो स्टोअर केलेला DC तो आपण पुढे फॉरवर्ड पण होऊ शकतो. ठीक आहे. स्टोअर केलेला DC तो DC लिंकच्या मदतीने घेतला जातो आणि मग पुन्हा DC to AC कन्वर्ट केला जातो. म्हणजे पहा, डायरेक्ट AC घेतला डायरेक्ट AC दिला असं नाही होत. ACचं कन्व्हर्शन असे DC मध्ये होतो, तो DC स्टोअर केला जातो DC लिंकच्या मदतीने, आणि मग तो पुढे काय होतो बेटा, DC to AC पुन्हा कन्वर्ट केलं जातं, आणि मग मला आउटपुटला AC भेटतो. तो AC व्हेरिएबल व्होल्टेजचा आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा असतो. काय बोललो, काय नाही कळालं? पुन्हा एकदा, घेताना AC घेतला जातो, ACचं कन्व्हर्शन DC मध्ये होतं, तो DC लिंक मध्ये स्टोअर केला जातो. पुन्हा DCचं कन्व्हर्शन AC मध्ये होतं. आता हे कोण करेल DCचं कन्व्हर्शन AC मध्ये? तर इन्व्हर्टर नावाचा डिव्हाइस असतो. कुठला डिव्हाइस आहे? इन्व्हर्टर. जो काय करेल, DCचं कन्व्हर्शन कशात करून टाकेल? AC मध्ये, आणि आउटपुटला तुम्हाला काय भेटेल? AC भेटून जाईल. काय झालं, काही नाही कळालं? आता पूर्ण डिटेलमध्ये पुन्हा एकदा सांगतो. पहा, AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक मध्ये काय होतं, हा डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये AC घेतला जातो. ठीक आहे. फिक्स्ड AC घेतला जातो आणि त्याचं कन्व्हर्शन AC व्होल्टेजमध्येच होतं, पण तो AC व्होल्टेज कसा असतो? व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा असतो. कन्स्ट्रक्शनमध्ये बघायला गेलं तर याच्या इनपुटला सगळ्यात पहिल्यांदा AC घेतला जातो, तो दिला जातो रेक्टिफायर नावाच्या डिव्हाइसला. तो रेक्टिफायर काय करेल, ACचं कन्व्हर्शन DC मध्ये करेल. पुढे त्याचं DC मध्ये DC लिंकला दिला जातो, DC लिंक मध्ये तो स्टोअर केला जातो. पुढे पुन्हा काय होतं, इन्व्हर्टरला त्याचं आउटपुट दिलं जातं. इन्व्हर्टर काय करेल, DCचं कन्व्हर्शन कशात करून टाकेल? AC मध्ये, आणि मग मला फायनली आउटपुट भेटतं. कुठलं भेटतं? AC मध्येच. पण आता इथे जो आउटपुट भेटलाय तो AC कुठला असेल? व्हेरिएबल व्होल्टेज आणि व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा. काय बोललो, काय नाही कळालं? ओके चलो, आजच्या सेशनचा पहिला कन्सेप्ट कुठला आहे बेटा? AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. बरं, याचं एक ऍप्लिकेशन आहे AC to AC कन्व्हर्टरचं, ते म्हणजे आहे विंड पॉवर जनरेशन सिस्टम. ते म्हणजे कुठलं आहे? विंड पॉवर जनरेशन सिस्टम. याचंच ऍप्लिकेशन आहे. कसं वर्क होतं थोड्या वेळाने बघू. आधी याची बद्दलची लिखापडी सगळीच्या सगळी लिहून टाकू. हेडिंग टाका सगळ्यांनी, AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. हेडिंग टाका सगळ्यांनी, AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. AC to AC कन्व्हर्टर विथ DC लिंक. चला खाली लिहा डेफिनेशन. An AC to AC converter with DC link is a power electronic circuit. An AC to AC converter with DC link. An AC to AC converter with DC link is a power electronic circuit. Is a power electronic circuit. Is a power electronic circuit. An AC to AC converter with the DC link is a power electronic circuit which converts a fixed AC voltage
which converts a fixed AC voltage into the AC voltage with variable voltage and variable frequency, with variable voltage and variable frequency, with variable voltage and variable frequency, with variable voltage and variable frequency. ओके, खाली टाका हेडिंग ब्लॉक डायग्राम. त्याच्याच बद्दल चालू आहे बेटा, ब्लॉक डायग्राम. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्लॉक डायग्राम सगळ्यांनी काढून घ्यायची आहे. पहिली काढायची बेटा वरची. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम काढून घ्यायची. अपेक्षा ठेवतो ब्लॉक डायग्राम झाली असेल. चलो, the above figure shows the block diagram of AC to AC converter with DC link. The above figure shows the block diagram of AC to AC converter with DC link. The above figure shows the block diagram of AC to AC converter with DC link. Puts a point. It consists of a rectifier. It consists of a rectifier. It consists of a rectifier, comma DC link, comma DC link, and a inverter, and a inverter, and a inverter. Puts a point. In this process, AC input voltage is converted into the DC. In this process, AC input voltage is converted into the DC. In this process, AC input voltage is converted into the DC with the help of rectifier. With the help of rectifier. With the help of rectifier. What's the point? After being converted into the DC, after being converted into DC, DC link is used to store the DC. 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 Puts a point. Further, this DC is converted into the AC. Further, this DC is converted into the AC with the help of inverter. With the help of inverter. Further, this DC is converted into the AC with the help of inverter. Puts a point. The output AC voltage here can be, the output AC voltage here can be controlled in terms of voltage and frequency. The output AC voltage can be controlled in terms of voltage and frequency. In terms of voltage and frequency. Puts a point. The application of AC to AC converter with a DC link is wind power generation system. The application of AC to AC converter with a DC link. The application of AC to AC converter with DC link. The application of AC to AC converter with DC link is wind power generation system. 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 ओके, आता आहे ना तुम्हाला काही दोन डेफिनेशन्स आहेत आणि मग त्या दोन डेफिनेशन झाल्याच्या नंतर विंड पॉवर जनरेशन सिस्टम आहे आपल्याला. ओके, तर आता त्या दोन डेफिनेशन्स आपण बघून घेऊ. टाका हेडिंग पहिली, विंड एनर्जी और विंड पॉवर. विंड एनर्जी और विंड पॉवर. ऐका, विंड एनर्जी किंवा विंड पॉवर काय आहे?
विंड एनर्जी किंवा विंड पॉवर इज डिफाइंड ॲज अ प्रोसेस बाय विच, ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये विंड यूज केली जाते, ज्या प्रोसेसमध्ये काय यूज केली जाते, विंड यूज केली जाते टू कन्वर्ट इट इन टू द किंवा टू ऑब्टेन मेकॅनिकल पॉवर ऑर इलेक्ट्रिसिटी, टू ऑब्टेन काय बेटा, मेकॅनिकल पॉवर ऑर इलेक्ट्रिसिटी किंवा टू जनरेट मेकॅनिकल पॉवर इलेक्ट्रिसिटी. पुन्हा एकदा, विंड पॉवर किंवा विंड एनर्जी, विंड पॉवर किंवा विंड एनर्जी असं आहे ज्याच्यामध्ये विंड यूज केली जाते टू जनरेट द मेकॅनिकल पॉवर ऑर इलेक्ट्रिसिटी. पुन्हा एकदा, विंड पॉवर ऑर विंड एनर्जी युजेस विंड टू जनरेट काय जनरेट करतो बेटा, टू जनरेट मेकॅनिकल पॉवर ऑर इलेक्ट्रिसिटी. डेफिनेशन लिहून घ्या, विंड एनर्जी और विंड पॉवर. Wind power or wind energy is defined as the process. Wind power or wind energy is defined as the process. Wind power or wind energy is defined as the process. Is defined as the process by which wind is used. By which wind is used. By which wind is used to generate mechanical power or electricity. To generate mechanical power or electricity. To generate mechanical power or electricity. Next. पुढची एक डेफिनेशन आहे बेटा, विंड टर्बाइन. टाका येईल विंड टर्बाइन. बर, याच्यामध्ये काय होतं, सिंपल सांगतो, याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ द विंड घेतली जाते. कायनेटिक एनर्जी होतं काय बेटा, विंड. इट इज यूज टू कन्वर्ट इट इन द मेकॅनिकल पॉवर. म्हणजे वरची डेफिनेशन तशीच आहे बऱ्यापैकी, फक्त इलेक्ट्रिसिटी शब्द काढायचा आणि त्याच्या जागी फक्त काय टाकायचं, मेकॅनिकल पॉवर. फक्त मेकॅनिकल पॉवर आलं तर ते विंड टर्बाइन होतं. फक्त मेकॅनिकल पॉवर आलं तर ते काय होतं, विंड टर्बाइन. आणि तेच इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केलं, ऑल इलेक्ट्रिसिटी होतं ना बेटा, ऑल इलेक्ट्रिसिटी होतं की नाही. मग पहिला शब्द मेकॅनिकल पॉवर घेतला तर विंड टर्बाइन होतं आणि मेकॅनिकल पॉवरच्या ऐवजी जे शब्द टाकला इलेक्ट्रिसिटी तर ते काय होतं, विंड पॉवर जनरेशन सिस्टम. कळालं, पहिला शब्द मेकॅनिकल पॉवर घेतला, अख्खी वरची डेफिनेशन तशीच, पण फक्त जर मेकॅनिकल पॉवर ठेवलं आणि इलेक्ट्रिसिटी काढून टाकलं तर ते विंड टर्बाइन होतं. आणि मेकॅनिकल पॉवर काढलं आणि त्या जागी इलेक्ट्रिसिटी टाकलं तर ते काय होतं, विंड पॉवर जनरेशन सिस्टम होतं. काय बोललो काही नाही, कळालं. चल लिखापडी घ्या, विंड टर्बाइन. Wind turbine is a power generating device that is driven by the kinetic energy. Wind turbine is a power generating device. Wind power is a power generating device that is driven is a power generating device that is driven is a power generating device that is driven by the kinetic energy of the wind, that is driven by the kinetic energy of the wind, that is driven by the kinetic energy of the wind, that is driven by the kinetic energy of the wind, which converts the kinetic energy in the wind, which converts the kinetic energy in the wind, which converts kinetic energy in the wind into the, which converts kinetic energy in the wind into the mechanical power, into the mechanical power, into the mechanical power. ओके, आता पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे विंड पॉवर जनरेशन सिस्टम. टाकायली विंड पॉवर जनरेशन सिस्टम. हेडिंग टाका, विंड पॉवर जनरेशन सिस्टम. हेडिंग टाका, विंड पॉवर जनरेशन सिस्टम. हेडिंग टाका बेटा, विंड पॉवर जनरेशन सिस्टम. ओके, आता सगळ्यांचं लक्ष इकडे, विंड पॉवर जनरेशन सिस्टम मध्ये काय काय असतं. विंड पॉवर जनरेशन सिस्टम मध्ये इथे विंड टर्बाइन्स असतात, हे दिसत आहेत. विंड टर्बाइनचे इथे टर्बाइन रोटर पण असते, जे की दाखवलेले नाही इथे. ठीक आहे, विंड टर्बाइनचे इथे टर्बाइन रोटर असते. टर्बाइन रोटरच्या पुढे गिअर बॉक्स असतो. गिअर बॉक्सच्या पुढे सिंक्रोनस जनरेटर असतात.
सिंक्रोनस जनरेटर डायरेक्टली उडी मारायची रेक्टिफायर असतं, डीसी लिंक असते, इन्व्हर्टर असतं आणि सगळ्यात शेवटी काय असतो ट्रान्सफॉर्मर असतो. म्हणजे काय काय आलं आधी ते सांगा ब्लॉक डायग्राम मध्ये. ब्लॉक डायग्राम मध्ये काय काय विंड टर्बाइन, ए टर्बाइन, रोटर, गिअर बॉक्स, सिंक जनरेटर म्हणजे सिंक्रोनस जनरेटर आहे. त्यालाच आम्ही अल्टरनेटर असं पण म्हणतो. ते तुम्हाला डीसी आणि एसी मशीन्स मध्ये येणार डिटेलमध्ये, सध्या फक्त नाव आहे का सिंक्रोनस जनरेटर किंवा अल्टरनेटर. हा इथे तुमचा रेक्टिफायर आहे, डीसी लिंक आहे, इन्व्हर्टर आहे. जर ऑब्झर्व केलं हे असं असं कॉईल पेज झाले बेटा, हे असं असं कॉईल पेज, एसी इन्व्हर्टर, डीसी लिंक, डीसी टू एसी कन्व्हर्टर, डीसी टू एसी कन्व्हर्टर. म्हणजे हा याचा एक प्रकारचा काय झालाय ऍप्लिकेशन झालाय. आता विंड पॉवर जनरेशन सिस्टीम कसं होतं ते आपल्याला सांगायचंय. सगळ्यात पहिल्यांदा विंड जी आहे ती स्ट्राईक केली जाते कुठल्या बेटा विंडच्या ब्लेड्सला, म्हणजे विंड टर्बाइन्सच्या ब्लेड्सला ती स्ट्राईक होते. त्याच्यामुळे विंड टर्बाइनचे जे ब्लेड्स आहेत ते गोल गोल फिरत जातात. याच्या आतमध्ये रोटर असते, ती रोटर ह्या विंड टर्बाइन्सला गोल गोल फिरवण्यामध्ये मदत करते. गिअर बॉक्स पण असतात, ह्या गिअर बॉक्स काय करतात, ते जे टर्बाइन रोटर ज्याला विंड टर्बाइनला जोडलेली असते ना त्याला अजून जास्त जोरात फिरवण्याचा मदत करते. म्हणजे कोणाच्या मदतीने जोरात फिरली, गिअर बॉक्स. पुन्हा विंड टर्बाइनची इथे विंड आली, ती इथे ब्लेड्सला लागली, ब्लेड्स त्याच्यावर गोल गोल फिराले. ते जे गोल गोल फिरले त्याच्या आतमध्ये जी रोटर असते टर्बाइन रोटर ती गोल गोल फिराली. तिला गोल गोल जास्त फिरवण्याचं काम कोणाचं आहे, गिअर बॉक्सचे. गिअर बॉक्सला जोरजोर फिरवलं, गिअर बॉक्सने त्या रोटरला जोरजोर फिरवलं, म्हणजेच हे जे ब्लेड्स आहेत ते इनडायरेक्टली गोल गोल फिराले. ते गोल गोल फिरवल्याच्या इथे तुमचं ऑटोमॅटिकली एसी जनरेशन केलं जातं. ते कोणाच्या मदतीने, सिंक्रोनस जनरेटरच्या मदतीने. इथे अल्टरनेटर लावलाय बेटा, इथं काय लावलाय अल्टरनेटर. अल्टरनेटर काय करतो, अल्टरनेटर इज अ डिव्हाइस विच प्रोड्युसेस एसी. लक्षात ठेवा, अल्टरनेटर एक असा डिव्हाइस आहे जो काय एसीला प्रोड्यूस करतो. इथे एसीचं प्रोडक्शन झालं, याच्या इथे पुन्हा एक्साइटर पण लावलेला असतो जो की इथे दाखवलेला नाहीये. याच्या इथे एक्साइटर पण लावलेला असतो ज्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, आणि अजून जास्त प्रमाणामध्ये इथे एसी प्रोड्यूस केला जातो, आणि अजून जास्त प्रमाणामध्ये इथे एसी प्रोड्यूस केला जातो. पुन्हा एकदा इथून ते इथपर्यंत विंड आली, विंड टर्बाइनच्या ब्लेड्सला लागले, विंड टर्बाइनचे ब्लेड गोल गोल फिरले, त्याच्यावर टर्बाइन रोटर आतमध्ये गोल गोल फिरली. गिअर बॉक्स या टर्बाइन रोटरला अजून जोरात गोल गोल फिरवतो. त्याच्यामुळे इथे एसीचं प्रोडक्शन झाले. कोणाच्या मदतीने, सिंक्रोनस जनरेटरच्या मदतीने, म्हणजे अल्टरनेटरच्या मदतीने. त्यालाच अजून एक एक्साइटर लावलेला आहे. एक्साइटर लावल्यामुळे अजून जास्त मॅग्नेटिक फील्ड तिथे प्रोड्यूस होते. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली, ऑटोमॅटिकली एसी प्रोडक्शन जास्त होतं. तो जो एसी प्रोड्यूस झाला, आता पुढचं सोपं आहे, तो जो एसी प्रोड्यूस झालाय रेक्टिफायरच्या मदतीने एसी टू डीसी मध्ये कन्वर्ट केला जातो. डीसी लिंक तिथे स्टोअर केला जातो डीसी. पुन्हा तो डीसी जो स्टोअर झालेला आहे त्या डीसीचं कन्वर्शन एसी मध्ये केलं जातं. कोणाच्या मदतीने, इन्व्हर्टरच्या मदतीने. आणि तो जो आउटपुटला, इन्व्हर्टरच्या आउटपुटला जो कुठलाय तुला एसी भेटलाय तो तुला इथे ट्रान्सफॉर्मर दिला जातो. ट्रान्सफॉर्मर स्टेप अप असेल नाही तर स्टेप डाऊन असेल. ट्रान्सफॉर्मर कुठला असू शकतो बेटा, स्टेप अप नाही तर स्टेप डाऊन. म्हणजेच काय, जे काही तुला इथे आउटपुटला एसी भेटतंय, जे काही त्या आउटपुटला तुला एसी भेटतंय, त्याला तू व्होल्टेज कमी पण करू शकतो, जास्त पण करू शकतो, त्याची फ्रिक्वेन्सी पण चेंज करू शकतो. आणि मग नंतर फायनली कोणाला दिलं तर ग्रीड म्हणजे सबस्टेशन्स कडे ते दिलं जातं. हे झालं सगळ्याच्या सगळं. कुठलं वर्किंग बेटा, विंड पॉवर जनरेशन सिस्टीम. कुठलं झालं हे, विंड पॉवर जनरेशन सिस्टीम. एक दोन वेळेस हा व्हिडिओ पुन्हा ऐका, म्हणजे डिटेलिंग मध्ये तुम्हाला अजून जास्त कळेल काय झालं काय नाही. ओके, चला लिखापडी घ्यायची आहे. हेडिंग टाका सगळ्यांनी, विंड पॉवर जनरेशन सिस्टीम. विंड पॉवर जनरेशन सिस्टीम. बरं, व्हिडिओ पॉज करायचा आहे, डायग्राम काढून घ्यायची आहे. डायग्राम काढून घ्यायची आहे. अपेक्षा ठेवतो डायग्राम झाली असेल. चलो लिखापडी. दाबा फिगर शोज विंड पॉवर सिस्टीम. दाबा फिगर शोज विंड पॉवर जनरेशन सिस्टीम. दाबा फिगर शोज wind power generation system. पुढचा पॉइंट, it consists of wind turbine, comma turbine rotor, wind turbine comma turbine rotor इथे दाखवलेली नाहीये मुलांना. ओके, wind turbine comma turbine rotor comma gearbox comma synchronous generator comma AC to DC converter ब्रॅकेटच्या आतमध्ये रेक्टिफायर.
AC to DC converter ब्रॅकेटच्या आतमध्ये रेक्टिफायर कॉमा DC to AC कन्व्हर्टर ब्रॅकेटच्या नाही ठीक आहे DC to AC कन्व्हर्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्टर AC to DC कन्व्हर्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये रेक्टिफायर DC to AC कन्व्हर्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये इन्व्हर्टर कॉमा DC लिंक आपल्याकडे राहून गेलं चुकून DC लिंक कॉमा ट्रान्सफॉर्मर एक्सेट्रा कॉमा ट्रान्सफॉर्मर एक्सेट्रा पुढे गेले when the wind पुढचा पॉइंट when the wind strikes the rotor when the wind strikes the rotor blades when the wind strikes the rotor blades they start rotating when the wind strikes the rotor blades they start rotating when the wind strikes the rotor blade they start rotating पुढचा पॉइंट the turbine rotor is further connected to the gearbox the turbine rotor is further connected to the gearbox the turbine rotor is further connected to the gearbox पुढचा पॉइंट the gearbox helps to increase the speed of the blades the gearbox helps to increase the speed of the blades at the high speed the gearbox helps to increase the speed of the blade to the high speed पुढचा पॉइंट the high speed shaft from the gearbox the high speed shaft from the gearbox is further connected to the AC voltage generator is further connected to the AC voltage generator is further connected to the AC voltage generator पुढचा पॉइंट an exciter is connected in order to provide the necessary excitation to the magnetic coil in order to provide the necessary excitation to the magnetic coil in order to provide the necessary excitation to the magnetic coil so that it can generate the required electricity so that it can generate the required electricity so that it can generate the required electricity पुढचा पॉइंट the AC voltage generated here the AC voltage generated here charge here the AC voltage generated at the output of the alternator the AC voltage generated at the output of the alternator the AC voltage generated at the output of the alternator is proportional to the speed and field of the flux of the alternator is proportional to the speed and field flux of the alternator हा पॉइंट मी तुम्हाला सांगितला नाही लक्ष द्या काय होतं अल्टरनेटरच्या इथे जो कुठला तुझा एसी प्रोड्यूस झालाय ना तो किती प्रमाणामध्ये प्रोड्यूस झाला आहे तर तो एसी तेवढ्याच प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतो जेवढ्या प्रमाणामध्ये विंड्स काय होतात रोटेट करतात आणि इथून मॅग्नेटिक फील्ड फ्लक्सला काय करते कट करते मॅग्नेटिक फील्ड फ्लक्सला काय फ्लक्स काय होतं कट केला जातो जेवढ्या प्रमाणामध्ये इथे ब्लेड्स रोटेट होतात जेवढ्या स्पीडली तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे एसी कॉइल बेटा प्रोड्यूस होईल आणि अजून एक डिपेंडन्सी आहे बेटा फ्लक्सवर अजून एक डिपेंडन्सी कशावरती आहे फ्लक्सवरती हा एक पॉईंट फक्त माझ्याकडे एक्सटेंड करायचा राहिला होता एक्सटेंड केला पुढे घ्या द आउटपुट ऑफ द अल्टरनेटर is further given to the rectifier. The output of the alternator is further given to the rectifier
where AC is converted into the DC, where AC is converted into the DC. Puts a point. This DC is given to the DC link so that it can be stored. This DC is given to the DC link so that it can be stored. This DC is given to the DC link so that it can be stored. Puts a point. The output of the DC link is connected to the inverter. The output of the DC link is connected to the inverter where DC is converted into the AC, where DC is converted into the AC, where DC is converted into the AC, where DC is converted into the AC. Puts a point. This output is further given to the transformer. This output is further given to the transformer and finally given to the grid, that is electric transmission. And finally given to the grid, that is electric transmission. And finally given to the grid, that is electric transmission. ओके मुलांनो, इथे तुमचा सगळा कन्सेप्ट संपतोय. दॅट्स ऑल. बाकीचं नंतर. थँक्यू.